बड्डेच्या दिवशीच उठायला उशीर झालं असं की पहाटे 3 वाजता आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर झोपलो आणि सकाळी उठायला उशीर झाला. तर उठल्यानंतर ना इथे मी सर्वात आधी नाश्ता बनवलेला होता, कारण यांना साईटवरती जायचं होतं आणि माझे भरपूर कामं पडले होते. तर नाश्ता केल्यानंतर पटपट अशी कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी हे घरी आल्यानंतर हे मला म्हटले होते की चल तुझा बड्डे आहे तर तुला माझ्याकडनं काहीतरी गिफ्ट घेऊन देतो. तर हे मला ड्रेस घेऊन देणार होते आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो होतो. ड्रेस घ्यायला गेल्यानंतर तर मला कळतच नव्हतं की मी कुठला ड्रेस घेऊ असं. यांना विचारल्यानंतर हे मला म्हणत होते की तुला जो आवडेल तो घे. आणि इथे फायनली मग मला नाही का ह्या ज्या ओढण्या होत्या ना 2, या दोघी आवडलेल्या होत्या. यांचा दोघांचा कलर सेम होता. तुम्हाला या दोघांपैकी कुठली ओढणी आवडली किंवा कुठला ड्रेस आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा मी कुठला घेतला असेल हे देखील मला कमेंट करून सांगा. तर एक ड्रेस मी यातला फायनल केला. त्यानंतर मला परत अजून एक ड्रेस घ्यायचा होता. तिथेच एक वन पीस होता, तो वन पीस मला आवडलेला होता. तर त्यातलाही एक कलर जो आहे चूज केला मी आणि असे 2-2 ड्रेस घेऊन मग आम्ही घरी निघालेलो होतो. घरी येताना मग आम्ही गणपती बाप्पा आणि महादेवांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे घरी आलो. आज मला काय बड्डे सेलिब्रेशन करायचं नव्हतं, कारण आम्ही कालच केला होता. त्याचा ब्लॉग मी आपल्या यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. खूप छान झालेला आहे ब्लॉग, नक्की जाऊन बघा. आणि घरी आल्यानंतर ना इथे माझ्या दिरांनीच म्हणजे कुणाल दादांनी केक आणलेला होता, तो केक कट केला आणि असं संपवला आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.